नमस्कार. आज आम्ही पोहोचलोय कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर आणि आपण या बस स्थानकामध्ये येण्याचं कारण म्हणजेच आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज या मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये पाहणी दौरा केलेला आहे. आज या दौऱ्याच्या निमित्तानं का होईना आज कोल्हापूर जिल्ह्याचं जे मध्यवर्ती बस स्थानक परिसर आहे हा संपूर्णपणे नीटनेटका आणि स्वच्छतेनं सजलेला आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक दिवशी या ठिकाणी हजारो प्रवासी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 3 राज्यांना जोडणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे आणि याच मध्यवर्ती बस स्थानकामध्ये 3 राज्यातील आणि इतर राज्यातील हजारो प्रवासी दररोज एस टीने प्रवास करत आहेत. आज आपण जरी म्हणत असो वाहनांची वर्दळ वाढलेली आहे, मात्र लालपरी अर्थात एस टीच्या प्रवाशांची जी गर्दी आहे ती अद्यापही कमी झालेली नाही आहे. माझ्या मागे आपण बघू शकताय कोल्हापूर जिल्ह्यातीलच आदमापूर या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे. प्रवाशांना अगदी या उन्हाच्या झळा सहन करत या धक्काबुक्कीचा सामना करावा लागतोय. हा इतकाच सामना प्रवाशांचा नाही आहे, मात्र या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आल्यानंतर स्वच्छता गृह असतील किंवा या ठिकाणी बसण्याची जागा असतील किंवा चौकशी ठिकाणी काही असेल, एखाद्या प्रवाशाची वस्तू गहाळ झाली तर पोलीस चौकीत पोलीस देखील या ठिकाणी उपलब्ध नसतो. एकूणच जर बघायला गेलं आज प्रताप सरनाईक जे परिवहन महामंडळाचे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्तानं का होईना आज हे स्थानक जे आहे हे नीटनेटकं आणि स्वच्छता असलेलं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे हे स्थानक दररोज अशाच प्रकारे स्वच्छ असावं, सुरक्षा रक्षक जागेवर असावेत, पोलीस जागेवर असावेत, अशी जी मागणी आहे या प्रवाशांच्या दरम्यान मला गप्पा मारताना मिळून आलेली आहे. या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात आहे. एस टी बस शासनाची मालमत्ता आहे आणि ही एस टी बस या ठिकाणी आल्यानंतर या ओबडधोबड रस्त्यावरूनच त्यांना या बस स्थानकामध्ये प्रवेश करावा लागतो आणि इथूनच त्यांना प्रवासी घेऊन पुन्हा मार्गस्थ व्हावं लागतंय. ज्याप्रमाणे आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की 1 जूनपासून या सर्व या ठिकाणची जी काय अस्वच्छता असेल, स्वच्छतागृहाचा वापर असेल, तिथं जो दर घेतला जातो, विशेषतः महामंडळाचं जे काही कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये ज्या सुविधा देणं गरजेचं आहे, जे अल्पदरात अल्पोपहार दिला जातो तो देणं गरजेचं आहे. याला 1 जूनपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होईल असा आशावाद मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र नक्कीच खरं बघायला गेलं तर ज्याप्रमाणे मंत्री सरनाईक यांनी जे आश्वासन दिलेलं आहे हे सत्य होतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि लालपरीवर जे प्रेम करणार आहेत त्यांचा विश्वास ज्या प्रवाशांचा आहे त्या प्रवाशांचा विश्वासाला तडा जाऊ नये अशी काळजी आता प्रशासनानं घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सलमान जमादारसह मी सद्दाम, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.